राहता शहरातील नागरिक अतिशय मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्रे व मोकाट डुकरे यांच्यापासून परेशान आहेत। मी राहता नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांना विनंती करतो की याबाबत आपण लवकरात लवकर कार्यवाही करणे अपेक्षित आहे। तसेच मी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांनासुद्धा विनंती करतो की संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी नागरिक विविध ठिकाणी अर्थात प्रत्येक गावात ज्या ठिकाणी ओपन ड्रेनेज आहेत किंवा अशा प्रकारे कुत्र्यांचा व डुकरांचा वावर वाढलेला आहे त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर नागरिक त्रस्त झालेले आहेत। याचा शासकीय पातळीवर लवकरात लवकर बंदोबस्त करणे गरजेचे आहे। पूर्वीच्या काळी जी मोकाट जनावरे होती, मोकाट जनावरे कोंडवाड्यात कोंडून ठेवली जायची, तसं या डुकरांच्या संदर्भात कुत्र्यांच्या संदर्भात काहीतरी ठोस पावले उचलणे हे निश्चितच गरजेचं आहे। ज्या परिसरात मानवी वस्तीमध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर डुकरांचा वावर वाढतो त्या ठिकाणी लोकांचं जीवन जगणं अतिशय असह्य होतं। त्या नागरिकांच्या वेदना समजून घेऊन आपण प्रशासनाने यावरती तात्काळ कार्यवाही करणं निश्चितच गरजेचं आहे। राहता शहरामध्ये काही ठिकाणी असे जे मोकळे पडलेले प्लॉट आहेत, तसेच कात नदीचं जे पात्र आहे त्या पात्रामध्ये मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर डुकरांचा वावर आहे। नागरिक याबाबत दबक्या आवाजात बोलतात। कोणी म्हणतं डुकरावाला येऊन त्रास देतो, कोणी म्हणतं डुकरं आमची नाहीत। जर ही डुकरं कोणाचीही नसेल तर यावरती नगरपालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करणं निश्चितच अपेक्षित आहे आणि ही कार्यवाही थोड्याच दिवसात होईल अशी मी अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।